माहूर गडावरील श्री रेणुका देवी संस्थान देव देवेश्वर संस्थानच्या संयुक्त मानाचा वैभवशाली पोळा उत्साहात संपन्न झाला। रेणुका देवीचे मानाचे निशाण घेऊन अश्वारूढ झालेले शक्तिपूजक मानकरी शुभम भोपी पाटील, रेणुका देवी संस्थानाचा मानाचा बैल घेऊन मानकरी पुजारी राजे दुर्गादास भोपी, जाधव पाटील, सहकारी विनायक फांदाडे आदींसह भोपी भट बहुसंख्येने उपस्थित होते। रेणुका देवी संस्थानचा मानाचा बैल व मानाचे निशाण घेऊन अश्वारूढ झालेले मानकरी यांची वाजत गाजत माहूर शहराच्या दक्षिण दिशेकडील जागमाता येथून मिरवणूक निघाली। माहूर शहरातील कपिलेश्वर शंभू महादेवाची महाआरती करून पुढे रवाना झालेली मिरवणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली, तर देव देवेश्वर संस्थानकडून संस्थानाचा मानाचा बैल व मानाचे निशाण घेऊन अश्वारूढ मानकरी छत्रपती शिवाजी महाराज चौकात येताच श्री रेणुका देवी संस्थानाचा मानाचा बैल व देवेश्वर संस्थानाचा मानाचा बैल एकमेकांसमोर येताच पोळा फुटतो, त्याप्रमाणे पोळा फुटला। माहूर शहरातील रहिवासी असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या सर्जा राजाची सजावट करून पोळ्यांमध्ये सामील केले होते। यावेळी चंद्रकांत भोपी, ॲडव्होकेट उज्ज्वल भोपी, ॲडव्होकेट समीर भोपी, श्रीपाद जहागीरदार, संजय कान्हव, भवानीदास भोपी, संभाजीराव भोपी, गजानन भोपी, अनिल कान्हव, अरविंद देव, अमित भोपी, वल्लभ आमले, वल्लभ महाजन, किशोर संतान, विशाल कान्हव, मंगेश रिठे, गणेश जगत, विजय शास्त्री कोरटकर आदींसह अनेक भट, भोपी व शेकडोंच्या संख्येने भाविक पोळा मिरवणुकीत सहभागी झाले होते। पोळा झडतीच्या गणात काही शेतकऱ्यांनी राज्य सरकारच्या कर्जमाफीच्या आश्वासनाचा उपहास करून बळीराजाच्या राज्य शासनाकडे पोहोचविण्याचा प्रयत्न केला। जेव्हा भाऊ म्हणे शेतकऱ्याचा 7-12 करूया म्हणे हो कोरा कोरा, वोट घेतले भरा भरा भरा। अजित दादा म्हणे राज्याचा कोश नाही बरा, लाडक्या बहिणी पायी रिकामा झाला गल्ला, शेतकरी कर्जमाफीसाठी करून राहिला कल्ला। एकनाथ भाऊ म्हणे अजित दादा देवा भाऊलेच विचारा, एक नमन गौरा पार्वती पदे हर हर महादेव। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।